काही माणसं स्वतःसाठी जगतात, काही माणसं आपल्या कुटुंबासाठी, पण काही व्यक्तिमत्व अशी असतात जे संपूर्ण समाजासाठी जगतात. त्यांचं आयुष्य म्हणजे केवळ एक प्रवास नसतो, ती असते एका विचाराची, एका ध्येयाची आणि एका स्वप्नाची अखंड साधना. अशाच एका तेजस्वी विचाराचा प्रवास म्हणजे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक शिक्षणमहर्षी श्री साहेबरावजी घाडगे पाटील. आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी त्यांच्या कार्याला, त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या अमूल्य योगदानाला विनम्र अभिवादन. नेवासा तालुक्यातील एका छोट्याशा तेलकुड गावच्या ग्रामीण भागात कष्ट करणाऱ्या घाडगे पाटील शेतकरी कुटुंबात संत हरिभाऊ घाडगे व ठोकूबाई यांच्या पोटी जन्मलेल्या एका मुलाच्या मनात मोठी स्वप्न होती. पण त्या स्वप्नापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची. आई सतत आजारी, वडील वारकरी परंपरेत रमलेले आणि रोज 7 किलोमीटरचा शाळेचा प्रवास, तोही अनवाणी पायानी. उन्हाळा असो, पाऊस असो किंवा थंडीचे दिवस असो, ज्ञानाच्या शोधात चालणारी ती पावलं कधी थांबली नाहीत. बहिणीनं फडक्यात बांधून दिलेली भाकरी आणि डोळ्यात उंच भरारीचं स्वप्न, याच भांडवलावर सुरू झाला एका असामान्य जीवन प्रवासाचा नवीन अध्याय, अर्थात साहेबरावजी घाडगे पाटील. संघर्षानं साहेबांना कधी खचवलं नाही, उलट प्रत्येक अडचणीने त्यांना अधिक मजबूत केलं. रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका योजनेतून त्यांनी उच्च शिक्षणाचा मार्ग निवडला. दिवसा काम आणि रात्री अभ्यास हाच त्यांच्या शैक्षणिक जीवनाचा ध्यास होता. कष्ट आणि जिद्द यांची सांगड घालत अनेक शिक्षणातील पदव्या त्यांनी संपादित केल्या. भौतिकशास्त्र विषयात त्यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर 1972 साली पडलेल्या दुष्काळामध्ये भातकुडगाव ते ढोजळगाव दरम्यान चालू असणाऱ्या एका पाण्याच्या बंधाऱ्यावर तात्कालीन शासकीय अधिकाऱ्याने आदरणीय साहेबांची बौद्धिक गुणवत्ता लक्षात घेऊन आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी मुकादमाचं काम सांगितलं आणि आदरणीय साहेबांनी कोणताही संकोच न बाळगता ते काम यशस्वीपणे सांभाळलं. गरिबी अजूनही साहेबांचा पाठलाग करत होती. अशा गरिबीतच साहेबांनी MSCचं शिक्षण देखील पूर्ण केलं. पण आता साहेबांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला होता, कारण त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला होता की शिक्षणानंच आयुष्य बदलू शकतं. अलौकिक बुद्धिमत्ता आणि जिद्दीच्या बळावर साहेबांनी UPSCच्या माध्यमातून IES ही पदवी संपादित केली. शिमला, मेरठ आणि देशाच्या विविध भागात त्यांनी सक्षमपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. साहेबांच्या मनगटातील कर्तृत्व विदर्भातील पहिले डॉक्टर मुकुंदराव पवार यांनी ओळखलं आणि त्यांनी आपल्या कन्येचा विवाह साहेबांशी 13 मे 1980 रोजी लावून दिला. देशसेवेचं ओढ अजूनही साहेबांच्या मनात शिल्लक होतं आणि म्हणूनच त्यांनी भारतीय सैन्य दलात प्रवेश केला. एक अधिकारी म्हणून नव्हे, तर एक राष्ट्रसेवक म्हणून. सैन्य दलातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी 1982 साली भारताचे राष्ट्रपती माननीय नीलम संजीव रेड्डी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेत उपायुक्त पदावर काम करत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन 1997मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल PC अलेक्झांडर साहेब यांच्या शुभहस्ते त्यांचा विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सैन्य दलानंतरचा प्रवास आदरणीय साहेबांचा तितकाच उल्लेखनीय होता. प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात सहप्राध्यापक आणि विभाग प्रमुख, त्याचबरोबर ST महामंडळात विभाग नियंत्रक म्हणून त्यांनी काम पाहिलं. सरकारी सेवेत यश, मान, सन्मान, स्थैर्य, लाल दिव्याची गाडी, पुरेसे अंगरक्षक सर्व काही होतं. परंतु त्यांच्या मनात अजूनही एक प्रश्न कायम जिवंत होता. तो म्हणजे ज्या ग्रामीण भागातून मी आलो त्या मुलांचं काय, त्या मुलांसाठी मी काय करू शकतो. याच प्रश्नातून जन्म झाला एका महान शैक्षणिक चळवळीचा. शिक्षणाद्वारे समाज परिवर्तनाचं घाडगे साहेबांचं स्वप्न होतं. आपल्या त्या स्वप्नपूर्तीसाठी 24 नोव्हेंबर 1995 रोजी तेलकुडगाव येथे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानची स्थापना साहेबांनी केली.
ध्येय स्पष्ट होतं. ग्रामीण भागातील मुलांना शहराइतकंच दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं. आणि 1996मध्ये आपल्या तेलकुडगाव भूमीमध्ये सुरू झाली त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानची पहिली शाळा. त्या काळी लावलेलं हे छोटंसं रोपटं आज विशाल वटवृक्ष झालेलं आहे. एक शाळा, 2 शाळा आणि पुढे सुरू झाली संपूर्ण शैक्षणिक चळवळच. आज त्रिमूर्ती शिक्षण समूहाच्या माध्यमातून अनेक शाळा, ज्युनियर, सिनियर, DED, BEd, लॉ, फार्मसी कॉलेज अशा विविध शाखा कार्यरत आहेत. हजारो विद्यार्थी आणि हजारो कुटुंबाची स्वप्न आणि हजारो आयुष्यांना दिशा देणारा एक अखंड ज्ञानयज्ञच. साहेबांच्या दृष्टीनं शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हती. शिक्षण म्हणजे चारित्र्य, शिस्त, स्वाभिमान. म्हणूनच त्रिमूर्तीमध्ये सैनिकी प्रशिक्षण, संस्कार, क्रीडा, व्यक्तिमत्व विकास, ध्यानधारणा आणि स्वावलंबन यांना विशेष महत्त्व देण्यात येत आहे. स्वतःसाठी सुंदर घर तयार करण्याचं स्वप्न अपूर्ण ठेवून साहेबांनी खेळाडूंच्या सोयीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा संकुलं उभा केली. याच क्रीडा संकुलाचा फायदा घेऊन अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले आहेत. या खेळाडूंनी संस्थेची मान उंचावली आहे. कुस्ती हा साहेबांचा अत्यंत प्रिय खेळ. कुस्ती म्हणजे साहेबांसाठी जीव की प्राण होता. परिसरात कोठेही कुस्तीचा आखाडा असला की साहेब त्या ठिकाणी जातीनं उपस्थित राहायचे आणि पैलवानांना प्रोत्साहन द्यायचे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकायचे. अनाथ, गरजू, शहीदांच्या कुटुंबातील आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारं त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठाननं नेहमीच खुली ठेवलेली आहेत. अनेक प्रकल्प संस्थेच्या विकासासाठी महत्त्वाचे असताना पालक आणि विद्यार्थी यांची गैरसोय टाळण्यासाठी साहेबांनी संस्थेतील सिमेंटच्या रस्त्याचा प्रकल्प मार्गी लावला. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठा असणारा 3 टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प संस्थेमध्ये उभारला गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून संस्थेतील मेसला नियमित गॅस पुरवठा व वीज पुरवठा केला जातो. वृक्ष आणि जलसंवर्धनाचं काम आदरणीय साहेबांचं विशेष उल्लेखनीय आहे. 35 एकराचे 15 ते 20 फूट खोली असणारे 2 तलाव आदरणीय साहेबांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या श्रमदानातून उभा केले. या तलावातील पाण्याच्या जोरावरच संस्थेच्या परिसरात एकूण 2 लाख झाडांची लागवड आणि त्याचं संवर्धन करण्याचं काम केलं गेलं. याच तलावामध्ये विद्यार्थी मनमुराद असा बोटिंगचा आनंद घेत आहेत. या तलावातील पाण्याच्या आधारावर संपूर्ण परिसर हरितमय झालेला आहे. अर्थात साहेब हे हरित क्रांतीचे जनक देखील म्हणावे लागतील. साहेबांच्या या कार्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी सुखावले आहेत. ते आजही साहेबांना शुभ आशीर्वाद देत आहेत. स्वतःसाठी यश मिळवणारे अनेक असतात, पण इतरांना यशस्वी बनवण्यासाठी आयुष्य अर्पण करणारे फक्त आणि फक्त साहेबच. 10 जून 2025 एका संस्थेच्या महत्त्वपूर्ण कामासाठी मंत्रालयात गेले असता वॉशरूममध्ये पाय घसरण्याचं निमित्त झालं आणि साहेबांवरती काळाने झडप घातली. शिक्षण क्षेत्रातील एक विकासाचं वादळ त्या ठिकाणी शांत झालं. आज साहेब आपल्यासोबत नसले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. शाळेच्या प्रत्येक वर्गखोलीत, प्रत्येक प्रार्थनेत, झाडाच्या पानात, झाडाच्या फुलात, मातीच्या कणात आणि विद्यार्थ्याच्या मनात साहेबांचे विचार आहेत. त्यांनी उभा केलेल्या संस्था भविष्यात देखील हजारो आयुष्यांना दिशा देत राहतील यात तिळमात्र शंका नाही. साहेबांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्याचं काम खंबीरपणाने करीत आहेत आदरणीय मॅडम, आदरणीय स्नेहल दिदी, श्रुती दिदी, चेतन सर, गौरव सर आणि अधिरथ दादा. या सर्वांना साथ मिळत आहे ती समस्त त्रिमूर्ती परिवाराची. साहेब होते आमच्यासाठी जीव की प्राण. त्यांच्या शैक्षणिक कार्याला अभिवादन करीत आहे समस्त त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान. विनम्र अभिवादन.
विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन.